स्टार्ट. विधिमंडळात नुकताच सादर करण्यात आलेला 2021-22चा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया आहे. राज्याला अधिक समृद्ध करणारा आहे. अवघ्या जगाची आर्थिक स्थिती कोलमडणाऱ्या कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या स्थूल उत्पन्नात 8% घट होऊनही विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटांचा व कोरोनासारख्या महामारीचा सामना करत राज्यातील सर्व घटकांना अर्थसंकल्पात न्याय देणे म्हणजे तारेवरची कसरतच. मात्र सर्वसामान्य माणूस हाच राज्य शासनाच्या केंद्रस्थानी असल्याने ही कसरत लीलया पार पाडण्यात आली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प कोविडच्या पार्श्वभूमीवरील सर्वोत्तम असल्याचे मत विविध अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे मत राज्याचा विकासरथ सुयोग्य दिशेला जात असल्याचे सूचक आहे. कोविड-19 सारख्या आजारांवर मात करता यावी यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणी वर्धन केले जाणार आहे. यासाठी 7,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बांधकाम तसेच तालुकास्तरीय रुग्णालयांचे श्रेणीवर्धन केले जाणार आहे. त्यासोबतच नागरी आरोग्य सेवा, साथरोग अद्ययावत संदर्भ सेवा रुग्णालये, कार्डियाक कॅथ लॅब, ग्रामीण भागात कर्करोगाच्या निदानाची सोय, रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा, नवीन अभिमत विद्यापीठ, परिचर्या तसेच भौतिकोपचार व व्यवसायोपचार, कोविड पोस्ट केअर, नवीन शासकीय महाविद्यालये आदींची निर्मिती केली जाणार असल्याने नजीकच्या आरोग्य सेवा अधिक सुकर होणार आहेत. परिच्छेद शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो. त्याच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आली आहे. त्यांना 0% व्याजाने पीक कर्ज, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण, कृषी पंप वीज जोडणी, वीज बिलात सवलत, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी विकेल ते पिकेल धोरणाची अंमलबजावणी, महाराष्ट्र ग्रो बिझनेस नेटवर्क प्रकल्प, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, रेशीम उद्योग शेती आदी योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी उभारी दिली जाणार आहे. शेती क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या 26 लाखांहून अधिक हेक्टर सिंचन क्षमता वाढवणाऱ्या जलसंपदा विभागाच्या 278 प्रकल्पांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. गोसी खुर्द प्रकल्प 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला गेला आहे. सागरी महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ, नागरी सडक योजना, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, विविध मेट्रो प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले असून एकूण 701 पैकी नागपूर ते शिर्डी हा 500 किमीचा मार्ग 1 मे 2021 रोजी वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. कोरोना काळातही विकास कामे किती झपाट्याने सुरू आहेत याचेच हे उदाहरण. राज्याच्या सर्व विभागांच्या योजना व प्रकल्पांसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आल्याने हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाबाबत सर्वसामान्यांना आश्वस्त करणारा ठरला आहे. स्टॉप.